नमस्कार, मी गणेश आचवल स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, काही क्षणच असे असतात ना की त्या क्षणांचं शब्दामध्ये वर्णन नाही करता येत. अजी सोनियाचा दिनू वरसे अमृताचे घनू असं आपण म्हणतो. आणि आज आपण आळंदीच्या मंदिरात आहोत, कारण निमित्तही तसंच आहे. संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई हा चित्रपट 18 एप्रिलला प्रदर्शित होतो आहे आणि त्यानिमित्ताने कलाकारांची ओळख इथं मंदिरात करून देण्यात आली. आणि विठू माऊलीच्या रूपात, पांडुरंगाच्या रूपात असणारा माझा मित्र अभिजित श्वेतचंद्र माझ्यासोबत आहे. नमस्कार अभिजित. नमस्कार नमस्कार, रामकृष्ण. आणि रुक्मिणी मातेच्या भूमिकेत असणाऱ्या नुपूर दैठणकर माझ्यासोबत आहेत. नमस्कार. नमस्कार नमस्कार. काय वाटतंय नेमकं साक्षात पांडुरंग आणि रुक्मिणी साकारताना? म्हणजे त्याचं वर्णन शब्दात नाही करता येणार, पण तुमच्याकडनं ऐकायला आवडेल. नाही, खरंच एकतर आजचा सोहळा जो आहे ना, ते बघा, तुम्हीच बघा ना, अख्खी मीडियावाले टोपी आणि नाम घालून आहेत. त्यामुळे आम्हाला बघूनच खूप भारावल्यासारखं होतं. आणि आपण असे फिल्मचे प्रमोशन वगैरे करत असतो, पण हे काहीतरी वेगळंच आहे. म्हणजे आळंदीला आम्ही आलो आहोत, माऊलींच्या चरणी आणि माऊलींच्या समोर असं हे होतं आहे. आणि ज्या क्षणी फक्त सांगितलं की हे विठ्ठल रुक्मिणी करतात, बरं आम्ही त्या अवतारामध्ये पण नाही आहोत, आम्ही वेश पण परिधान केलेला नाही आहे, तरीसुद्धा प्रत्येक वारकरी संप्रदायातली माणसं असतील, भाविक असतील, ते येऊन नतमस्तक होत आहेत, पाया पडत आहेत. तर हे बघूनच खूप बरं वाटतं आणि खूप छान वाटतं की किती लीनता असावी माणसामध्ये. म्हणजे आमच्यापेक्षा पण खूप थोर माणसं आहेत जी वारकरी संप्रदायातली, ती येऊनसुद्धा लीन होत आहेत. तेव्हा असं वाटतं, म्हणजे हे आपण त्या संप्रदायाकडून शिकायला हवं की लीनता, की किती झालं तरी आपण नेहमी लीन जर झालो तर तुम्ही बघाल ना, त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू, त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज हे किती बघण्यासारखं आहे. नुपूर, साक्षात रखुमाईची भूमिका साकारणं एक वेगळं आव्हान होतं आणि बहुतेक विधात्यांनीच ते करून घेतलं तुमच्याकडनं. तर तुला ही भूमिका कशी मिळाली? खरं दिग्पाल दादाविषयी सांगायचं तर 2018-17 पासून आमचा संपर्क आहे. आणि बाजी मालिका जेव्हा आम्ही केली त्यावेळेलासुद्धा त्याने माझं नाव सजेस्ट केलं होतं. त्यानंतर सुभेदारमध्ये आणि आत्ता तिसऱ्यांदा मी मुक्ताईमध्ये त्याच्याबरोबर काम करते. तर खरंच ही भूमिका मला असं वाटतं कुठेतरी त्याने मी डोळ्यासमोर आणली असेल, त्याच्या डोळ्यासमोर असेल, आणि त्याने त्या पद्धतीने मला विचारलं की अशी भूमिका माझ्या डोळ्यासमोर आहे तर तू करशील का. आणि मला आता सुरुवातीला खरंच खूप दडपण आलं, जबाबदारीसुद्धा वाटली, कारण ज्याची आपण पूजा करतो साक्षात ती भूमिका आपल्याला साकारायला मिळते. पण मी स्वतः नृत्यांगना असल्यामुळे कायम आम्ही देवपर स्तुती किंवा कंपोजिशन्स प्रेझेंट करायचो. पण थोडासा त्या दृष्टीने अभ्यास मग सुरू केला की कशा पद्धतीने आपल्याला हे फक्त आपल्या डोळ्यासमोर एक सगुण साकार मूर्ती असते जी कमरेवर हात ठेवून उभी आहे, पण त्याच्या पलीकडे खरं तर काय आहे, रखुमाई खरी तर कशी आहे. आपण म्हणतो रखुमाई रुसली कोपऱ्यात बसली, पण ह्या फिल्ममध्ये काही काही प्रसंग स्वतः दिग्पाल दादाने वाचून दाखवले की हे अशा पद्धतीने आहे, किंवा ईश्वर भक्ताला अशा रूपात दर्शन देतो, साक्षात्कार देतो. तर हे खूप चॅलेंजिंगही होतं, कारण नाजूकसुद्धा होतं ते करणं, पण एक जबाबदारीचं काम आहे. पण त्याने इतक्या छान पद्धतीने समजावलं की ते आम्ही करू शकलो, प्रयत्न करू शकलो ते साकारण्याचा. तू अनेक पौराणिक मालिकांमध्ये वेगवेगळ्या देवदेवतांच्या भूमिका केलेल्या आहेस आणि पुन्हा पांडुरंग साकारतोयस. पांडुरंगाकडे काय मागणं आता मागशील? नाही, मला तेच वाटलं, मी भूमिका साकारल्या आहेत देवदेवतांच्या, पण जेव्हा विठ्ठल असं म्हणाले तेव्हा मी साशंक होतो लुकबद्दल. कारण असे जेव्हा साकारायचं असतं तेव्हा लुक हा खूप महत्त्वाचा, कारण पहिलं ॲपिअरन्स असतं ते. पण दिग्पाल सरांच्या जे नजरेमध्ये होतं त्या नजरेनी त्यांनी जे मेकअप आणि ह्या सगळ्या गोष्टींनी जे काय उभं केलं पांडुरंग त्यांच्या नजरेत होते, ते मी मिररमध्ये बघितलं तर मी शॉक झालो, अरे मी असं पण दिसू शकतो. आणि मला त्या पांडुरंगाकडे हेच मागणं आहे की संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई ही फिल्म प्रत्येक घरोघरात पोचवून दे. आणि हे जे वारकरी संप्रदायाचं आहे, लीनता आहे, ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी आहे, त्यांचे जे विचार आहेत ते प्रत्येक घरात पुढच्या येणाऱ्या पिढीत लहानांपासून थोरांपर्यंत पोचवून दे आणि आपली पिढी सशक्त आणि पॉवरफुल राहू दे. मागणं काय मागू मी? खरं तर मी आत्ता ह्या पूर्ण वातावरणामध्ये खूप हरावून गेलेली आहे आणि हे वारकऱ्यांना सगळ्यांना बघते ना, खरंच सगळेजण इतके नतमस्तक आहेत, सरेंडर आहेत त्या देवापुढे की त्यांना भान नाही आहे कशाचं. खरं पायात चप्पल आहे नाही आहे, पाय भाजत आहेत, कशाचं नाही आहे. मगाशी मी तिथे उभी होते, ऊन लागत होतं, तर पटकन त्या मावशी आल्या, त्यांनी मला हातावर खडीसाखर दिली. त्यामुळे एक खडीसाखरचा हे खा, तुला छान वाटेल एकदम. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टी आहेत की हे ह्या सगळ्यांकडून शिकण्यासारखं आहे. आणि रुक्मिणी मातेकडे तर मी असंच मागेन की ह्या पिढीला
अशा पद्धतीने सशक्त बनव की जे नातेसंबंध आहेत ना, थोडेफार आजकाल आपण खूप लेट गो करतो आहे, तो सोशल मीडियाचा पण जमाना आहे आणि आपण जास्त लोकांशी कनेक्टेड राहतो, फिजिकली थोडे कमी असतो. आपल्या शेजारी माणूस बसलेला असेल पण आपण मोबाईलवर असतो. सो कुठेतरी त्या गोष्टी सध्या लॅकिंग वाटतात मला. तर ह्या फिल्मद्वारे का होईना तर बहीण भावाचं नातं आहे, भक्त ईश्वराचं आहे, की अशी छोटी छोटी गोष्टी आहेत की त्या जर शिकवल्या, या पिढीला कळल्या की खरंच नातेसंबंधांचं जे काय महत्त्व आहे आजच्या पिढीला जर कळलं तर मला असं वाटेल नक्कीच सरेंडर भावना कुठेतरी ती खरंच येईल. खरोखरच सोनियाचा दिवस आजी अमृते पाहिला या अभंगाची आत्ता इथे आठवण होते. आपण दोघांनाही शुभेच्छा देऊया आणि पांडुरंगाकडे हेच मागणं मागूया की सगळ्यांना चांगलं आरोग्य दे, सगळं चांगलं घडू दे सगळ्यांच्या आयुष्यात. आणि हो, आमच्या चॅनललासुद्धा चांगलं यश दे. शेवटी विधात्याच्या इच्छेवर सगळं आहे. धन्यवाद. धन्यवाद. रामकृष्ण हरी.